नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे, हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत. खरं तर गेल्या 8-10 दिवसापासून चॅनलवरती व्हिडिओज नव्हते, पण काही ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई तुझे व्हिडिओज का येत नाही आहेत. तर खरं तर राजनीची तब्येत थोडी ठीक नव्हती, त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही. खरं तर मुलांचं जरा वातावरण चेंज झालं की चालूच असतं, त्याच्यामुळे म्हणजे तिच्या आजारपणामुळे थोडा वेळ मिळाला नाही. पण म्हटलं चला आज म्हणजे परवापासून तिला थोडं बरं वाटतं आहे, प्रबल पण बरं आहे. त्याला म्हटलं आज छानपैकी एक सेवा शेअर करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत. बघा, लवकरच दत्त जयंती येते, म्हणजे येत्या 4 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती. आणि दत्त जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा करत असतो. सगळ्यात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर ज्यांना आता दत्त जयंतीविषयी गुरुचरित्र पारायण कसं करावं याबद्दलचा अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, नक्कीच तो लवकर शेअर करेन. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यापेक्षाही सुंदर आणि म्हणजे साधी सोपी सेवा अगदी बघणार आहोत, जी अगदी कोणीही करू शकतं, इझिली कधीही करू शकतं. आणि असं कोणतेही नियम नाहीत, अटी नाहीत, अगदी गुरुचरित्राचाच एक भाग म्हणून आपण ही सेवा बघणार आहोत. ज्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्याने ही सेवा करू शकतात. तर आयुष्यामध्ये आपल्या बऱ्याच अडचणी असतात, संकट असतात. त्या सगळ्या संकटांमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे कोणतं संकट असेल किंवा कोणती अडचण असेल तर पैशाची. तर बघा, तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांना काही ना काही पैशाचे प्रॉब्लेम असतात. पैसा येतो, टिकत नाही, किंवा आर्थिक प्रगती थांबलेली असते. आपण कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, ठीक आहे, प्रामाणिक कष्ट करत असतो, पण त्या कष्टाची चीज झाली पाहिजे ना. तर आलेला पैसा घरात टिकेल. म्हणजे कधी असं होतं की माता लक्ष्मी खूप चंचल असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कष्ट करून घरात पैसा येतो, पण तो आलेला पैसा टिकत नाही. म्हणजे काय म्हणतो आपण, कुठेतरी वायफळ खर्च होतो, कुठेतरी आकस्मिक एखादे आजारपण येतं, संकट येतं आणि तो पैसा निघून जातो. त्याच्यामुळे आपली प्रगती थांबते आणि आलेला पैसा असाच दर महिन्याला असा निघून जात असतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, आलेला पैसा टिकून राहावा, यासाठी आयुष्यामध्ये राजयोग यावा, यासाठी अतिशय सुंदर सेवा आपण बघणार आहोत. गुरुचरित्रामधील एक अध्याय आहे, ज्या अध्यायाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो अध्याय जर तुम्ही रोज पठण कराल तर 100% नव्हे 101% तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. इतके चमत्कारक बदल तुमच्या आयुष्यात घडतील की तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. इतका प्रभावी हा अध्याय आहे. जो अध्याय म्हणजे ज्याच्या घरात या अध्यायाचं पठण होतं त्याच्या घरात कायम लक्ष्मी स्थिर राहते, पैसा टिकून राहतो, आलेल्या पैशात वाढ होते, प्रगती होते, कुठेही पैशाची कमी पडत नाही, कर्जाचा डोंगर तर अजिबात होत नाही. थोडक्यात काय, राजयोग आल्याशिवाय राहत नाही. इतका प्रभावी हा अध्याय आहे. तर तो अध्याय कसा वाचावा, कधी वाचावा, याबद्दलची अगदी डिटेल माहिती पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता लवकरच दत्त जयंती म्हणजे 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर येत्या दत्त जयंतीपर्यंत, आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात. आता ताई म्हणजे कधीपासून, म्हणजे तुमच्यासमोर ज्यावेळी हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला चालू करू शकता. फक्त काय, कधी बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण काही अडचणींमुळे आपण नाही करू शकत. आपल्याला कामं असतात, वेळेअभावी, म्हणजे कोणतीही अडचणीमुळे आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. 100% नाही, 101%, 1001% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आता सगळ्यात पहिले, कधीपासून, कोणत्याही दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता. जर गुरुवारी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला तर गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. नाही ताई मला आज नाही, मला गुरुवारपासून चालू करायचं आहे, हो गुरुवारपासून करू शकता. नाही ताई मला आजपासूनच करायचं आहे, तर तुम्ही आजपासून देखील करू शकता सेवा चालू, काही हरकत नाही. संकल्पयुक्त करू शकता, विना संकल्प देखील करू शकता, पण येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा नक्की करावी अशी माझी इच्छा आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये खरंच पैशाचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ही सेवा अवश्य करा. तर काय करायचं बघा, हा अध्याय जो आहे त्या अध्यायाची थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगते. म्हणजे या अध्यायामध्ये, आता गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत, त्यापैकी म्हणजे प्रत्येक अध्यायाचं आता आपल्याला महत्त्व माहीत आहे. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तर गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात. तर म्हणजे हा अध्याय जो आहे त्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे की हा अध्याय जो कोणी पठण करेल त्या वर्णनाप्रमाणे, म्हणजे त्या अध्यायात जसं घडलं आहे तशा प्रकारे त्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल होतात आणि राजयोग येतोच अशी धारणा आहे त्याच्यामुळे, आणि हे होतंच.
असं नाही की तुम्ही लगेच वाचला आहे आणि लगेच तुम्हाला धनवृद्धी झाली आहे, पैशाचा पाऊस पडलाच नाही. आपल्या सेवेत पण सातत्य पाहिजे, सेवेवर विश्वास पाहिजे. तर आता हा अध्याय कोणता आहे, तर हा अध्याय आहे गुरुचरित्रामधील 9वा अध्याय. आता सगळ्यात पहिले ताई हा अध्याय आता मी रोज पठण करणार. तर गुरुचरित्राप्रमाणेच नियम वगैरे पाळावे लागणार का, किंवा मोठं गुरुचरित्र आपलं असतं ते घेऊन रोज बसावं लागणार का, तर नाही. बघा मी हे सगळं डिटेल सांगणार आहे, त्याच्यामुळे वेळ शेवटपर्यंत बघा. तर बघा 9वा अध्याय. तर एक धोबी असतो, म्हणजे या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते. तर एक धोबी असतो आणि धोबीचं काय काम असतं, तर कपडे धुणे. तर तो रोज जे काही जमा झालेले कपडे आहेत ते कपड्याची म्हणजे गाठोडं बांधतो आणि रोज तो नदीवर म्हणजे कपडे धुवायला जात असतो. तर तो रोज ज्यावेळी कपडे धुवायला, म्हणजे ते नेहमीच त्याचं कामच असतं, रोज कपडे घेऊन जात असतो नदीवरती, ते धुत असतो. त्यावेळी ज्यावेळी तो धुत असतो त्यावेळी तिथे दत्त महाराज स्नान करण्यासाठी येत असतात. आणि ज्यावेळी म्हणजे असं रोज घडत असतं, रोज धोबी त्या नदीवर जातो, कपडे धुत असतो आणि रोज त्याच वेळी दत्त महाराज तिथे स्नान करण्यासाठी येत असतात. आता ज्यावेळी दत्त महाराज त्याला दिसतात, आता दत्त महाराज म्हणजे थोर पुरुष, सत्पुरुष किंवा एक संत पुरुष, त्याला ते माहीत आहे. त्याच्यामुळे म्हणजे त्याला माहीत असतं की हा कोणीतरी योगी पुरुष आहे, म्हणजे सत्पुरुष आहे. तर ज्या क्षणी त्याला त्या धोब्याला दत्त महाराज दिसायचे, त्या क्षणी तो महाराजांना नमस्कार करायचा. ना की कोणती इच्छा, अपेक्षा, मनात एखादी भावना वगैरे ठेवून तो माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून कधीही नमस्कार करत नव्हता. फक्त महाराज दिसले की तो नमस्कार करायचा. ज्या क्षणी दिसतील त्या क्षणी आपल्या हातातलं काम ठेवायचं आणि महाराजांना असा नमस्कार करायचा. असं रोज घडायचं, म्हणजे रोज न चुकता तो धुणे धुवायचा, दत्त महाराज तिथे यायचे, स्नान करायचे आणि रोज धोबी त्यांना नमस्कार करायचा. असं महिनोन्महिने, वर्षानुवर्ष चाललं. तर एक दिवस असा आला की एक दिवशी धोबी तिथेच धुणं धुवत होता आणि त्याच नदीतून एक होडी जात होती, एक नाव जात होते. त्या नावेमध्ये एक राजा आणि राणी बसले होते. तर राजा आणि राणी म्हणजे ते अर्थात त्यांचा थाटमाट, उंची, पोशाख हे सगळं त्यांच्या अंगावरती असणारच, कारण ते राजा राणी होते. आणि ती होडी जी होती ती पण अशी सजवलेली होती, छान फुलांनी बहरलेली होती, अशी सगळीकडून छान तिला सजवलेलं होतं. का तर ती राजा राणीची होडी होती, नाव होती आणि राजा राणीच्या अंगावर पण उंची वस्त्र होती, दागदागिने होते. असं म्हणजे सगळं सुख त्यांच्यापाशी आहे असं एकंदरीत ते दृश्य होतं. आणि ज्या क्षणी धोब्याला ते दृश्य दिसलं त्या क्षणी दत्त महाराज पण तिथे होतेच. आणि त्यावेळी तो मनातल्या मनात असा विचार केला धोब्याने की बापरे, याचं आयुष्य म्हणजे या राजाचं आयुष्य किती छान आहे, म्हणजे याला आयुष्यात कोणतीही अडचण नाही, कुठल्या पैशाचा प्रॉब्लेम नाही किंवा म्हणजे पैशाची अडचण नाही, याच्या आयुष्यात सगळं सुख आहे, समाधान आहे, सगळं ऐश्वर्य याच्या पायाशी लोळण घेतं आहे, याच्या आयुष्यात कुठलाच म्हणजे ताप नाही, संकट नाही. असं आयुष्य जर मला जगायला मिळालं तर किती छान होईल, असं त्या धोब्याच्या मनात फक्त विचार आला. ठीक आहे, असं तो मनातल्या मनात विचार करत होता की या राजाचं आयुष्य जर मला जगायला मिळालं तर किती छान होईल, फक्त तो असा विचार करत होता. त्याच वेळी दत्त महाराज, आता ते दत्त महाराज होते आणि दत्त महाराजांना आणि अशीच ती होडी पुढं गेली आणि त्या धोब्याला महाराज दिसले. तर महाराजांना तो नेहमीप्रमाणे नमस्कार केला त्या धोब्याने. तर महाराजांनी त्याला विचारलं, काय रे, तुला ह्या राजासारखं आयुष्य म्हणजे तुझ्या मनात चाललं आहे ते तुला उपभोगायचं आहे का? तर असं महाराजांनी त्या धोब्याला विचारलं. तर धोब्याला काही कळेना. तर तो धोबी काय म्हणला, मला काही कळलं नाही. अरे, तुझ्या मनात काय चाललं आहे की या राजाचं आयुष्य तुला जगायचं आहे का? राजाकडे जे सुख आहे, ऐश्वर्य आहे, धनसंपत्ती आहे ते तुला हवं आहे का? असं दत्त महाराजांनी त्याला विचारलं. तर म्हणजे त्या धोब्याच्या डोक्यात प्रकाश पडला की महाराजांना माझ्या मनातलं कळलं, म्हणजे हे कोणी साधेसुधे नाहीत. तर धोबे म्हणाला की म्हणजे आणि महाराज म्हणाले की तुला जर हे सगळं पाहिजे असेल तर तू माझ्याकडे मागू शकतोस, मी तुला ते नक्की देईन, असं महाराजांनी त्या धोब्याला सांगितलं. कारण तू आजपर्यंत जेवढ्या वेळेला मला नमस्कार केला आहेस तो निस्वार्थीपणाने केला आहेस, कोणतीही मनात इच्छा अपेक्षा न ठेवता तर फक्त मला नमस्कार निस्वार्थी मनाने केला आहेस. आणि तुझा जो रोजचा नमस्कार होता तो माझ्यापर्यंत रोज पोहोचत होता, कारण तो निस्वार्थी नमस्कार होता, निस्वार्थी सेवा होती. आणि तुझी सेवा माझ्याकडे जमा आहे आणि त्या जमेचीच म्हणजे त्या सेवेचीच पोचपावती मी तुला देणार आहे आणि तुला जे हवं आहे ना ते तू मागू शकतोस, असं महाराज त्याला म्हणाले. पण धोब्याने विचार काय केला की आता माझं आयुष्य केवढं राहिलेलं आहे,
निम्मं गेलं आणि निम्मं राहिलं. पण महाराज मला जर असं आयुष्य पाहिजे असेल तर ते मला पुढच्या जन्मात हवं आहे, म्हणजे पुढच्या जन्मी मला राजाचं आयुष्य जगायचं आहे, असं त्याने इच्छा महाराजांच्याकडे व्यक्त केली. आणि महाराजांनी सुद्धा त्याला वर दिला की पुढच्या जन्मी तू राजा म्हणून जन्माला येशील, राजाचं जे काही सुख ऐश्वर्य धन संपत्ती जे काही आहे ते तुला मिळेल. पण धोब्यानं एक चांगली गोष्ट केली की महाराजांना त्यांना अनेक गोष्ट मागितली की महाराज जरी मी पुढच्या जन्मी राजा झालो तरीसुद्धा मला तुमच्याच सेवेत राहायचं आहे, तुमचा आशीर्वाद मला पाठीशी हवा आहे. आणि असं नाही की माझ्या मनात कोणते वाईट किंवा मोठी श्रीमंती मिळाली म्हणून मला गर्व असं काही मला नको आहे. फक्त तुमच्या सेवेत राहायची, लोकांची चांगलं करण्याची इच्छा मनात असावी, लोकांची चांगलं करण्याची भावना माझी असावी, असासुद्धा मला तुम्ही आशीर्वाद द्या असं धोब्याने त्या दत्त महाराजांच्याकडे मागितलं. तर महाराजांना त्याचं ते बोलणं ऐकून महाराज त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला तो आशीर्वाद दिला. तर अशा प्रकारे ही 9व्या अध्यायामध्ये कथा आहे. म्हणून या 9व्या अध्यायाचं इतकं महत्त्व आहे. म्हणून हा 9वा अध्याय जो कोणी पठण करेल त्याच्या आयुष्यात नक्कीच राजयोग येतो, त्याला राजाचं आयुष्य जगण्याची, म्हणजे आता साक्षात राजा आपण होतो का तर हल्ली असं नाही आहे, पण जे काही आपल्या आयुष्यात सुख समाधान संपत्ती ऐश्वर्य जे काही आहे ते उपभोगण्याची संधी आपल्याला मिळते. ते सगळं आपल्याला मिळतं ह्या एका अध्यायाच्या पठणाने, या सेवेने. अर्थात आपल्याला कष्ट तर करायचंच आहे. तो धोबी कष्टही करत होता, असं नाही की त्याने वर मागितलं आता माझं सगळं आयुष्य सुखी जाईल, नाही. तो धोबी कष्टही करत होता. त्याच्याचप्रमाणे आपल्याला देखील कष्ट करायचं आहे, पण सोबतच ही सेवा करायची आहे. आणि आपल्या कष्टाची चीज त्याच वेळी होते ज्यावेळी आपल्याला म्हणजे आपल्या नशिबाला आपल्या सेवेची किंवा कष्टाची चीज त्यावेळीच होत असते, लक्षात घ्या. म्हणजेच काय, केलेल्या कष्टाची चीज ह्या सेवांनी पूर्ण होते, लक्षात घ्या. तर अर्थात हा जो अध्याय आहे तो तुम्ही नक्की रोज पठण करा. आता कसा करायचा, संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता. हातात थोडं पाणी घ्यायचं, कधीही करू शकता, आज काही नाही गुरुवारीच केला पाहिजे, कधीपासून पण सेवा चालू करू शकता. हातात थोडं पाणी घ्यायचं, फूल अक्षदा. अर्थात तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तरी पहिल्या दिवशी अभिषेक करू शकता, पंचोपचार पद्धतीने पूजा करायची, अभिषेक संकल्प करायचा, संकल्प केलेलं पाणी झाडाला घालायचं आणि महाराजांना सांगायचं, किंवा तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर पण सेवा करू शकता. महाराजांना सांगायचं की माझी गरिबी परिस्थिती सुधारण्यासाठी, माझ्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, धनप्राप्ती होण्यासाठी कष्ट करायला मी तयार आहे, पण त्या कष्टाची चीज होण्यासाठी मला ही सेवा करायची आहे आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि जे काही मला हवं आहे ते नक्की मिळू दे, असं तुम्ही महाराजांना बोलायचं आहे. आणि संकल्पामध्ये तुम्ही येत्या दत्त जयंतीपर्यंत मी ही सेवा रोज करेन असं तुम्हाला बोलायचं आहे. अखंड म्हणायचं नाही, रोज म्हणायचं किंवा यथाशक्ती यथाकाल असं बोलायचं आहे. कारण एखाद दिवस जर आपण कुठे बाहेर गेलो किंवा मासिक धर्मसूतक वगैरे काही गोष्टी आल्या तर त्यावेळी आपण सेवा नाही करू शकत, पण अखंड बोललो तर ती सेवा आपल्याला पूर्णच करावी लागते कोणत्याही परिस्थितीत. त्याच्यामुळे अखंड हा शब्द संकल्पामध्ये बोलायचा नाही. संकल्प झाला, आता सेवेला चालू करायचं. आता सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामीस्तवन एक वेळेला म्हणायचं आहे. स्वामीस्तवन एक वेळेला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे, एक माळ श्री गुरुदेव दत्त करायची आहे, किंवा 11 वेळेला म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. एक माळ तुम्हाला नाही जमलं तर 11 वेळे श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा डायरेक्ट 9वा अध्याय वाचायचा आहे. ह्यासोबतच आपल्याला आपली रोजची नित्यसेवासुद्धा करायची आहे. रोज स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळी म्हणजे तुम्ही 11 माळी तारक मंत्र ही सेवासुद्धा आपल्याला करायची आहे. नाहीतर एक वेगळी सेवा करतो आहे, नित्यसेवेत खंड पाडायचा नाही, ठीक आहे. आता ज्यांच्याकडे मोठं गुरुचरित्र आहे बघा, आपण फक्त आता हा तर गुरुचरित्रातील अध्याय आहे, मग ह्याला सगळे नियम अटी पाळावे लागतात का, जसं की गुरुचरित्राला पाळावं लागतं? नाही बघा, याला कोणतेही नियम अटी पाळावे लागत नाहीत. तुम्ही ब्रह्मचर्याचं नाही पालन केलं तरी चालेल. फक्त संकल्पयुक्त सेवा जर असेल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. शक्य झालं तर परान्न वर्ज्य करा, कारण परान्नामुळे आपल्याला मोठे दोष लागतात, त्याच्यामुळे परान्न वर्ज्य करा. संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो. त्याच्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचा आहे. आणि जर एखाद्या वेळेस कुठे खायची वेळ आली तर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि मग ते परान्न घेऊ शकता, ठीक आहे. अशा वेळी आता मासिक धर्म सुतक आलं तर तेवढे दिवस स्किप करायचे, परत तुम्ही चालू करू शकता जर संकल्प केला असेल तर. आणि विनासंकल्पचं जर तुम्ही मग म्हणजे संकल्प न करता केला असेल तर असं काही नियम अटी वगैरे पाळावे लागत नाहीत. म्हणजे
शक्यतो आपण ज्यावेळी दत्त महाराजांची किंवा कोणतीही सेवा असो, मांसाहार हा वर्जच असावा लक्षात घ्या. आणि संकल्पयुक्त सेवेमध्ये तर वर्ज केलाच पाहिजे. त्याच्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. आणि येत्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा नक्की करा. हा अध्याय अवश्य पठण करा. 100% नव्हे 101% तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. बघा, जवळपास 1.5 महिना राहिलेला आहे दत्त जयंतीला. या 1.5 महिन्यात तुमच्या आयुष्यात खतरनाक बदल होतील, खतरनाक आणि चमत्कारक बदल होतील. त्याच्यामुळे फक्त हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. रोज सकाळ संध्याकाळ कधीही वाचू शकता. फक्त आता ही दत्त महाराजांची सेवा आहे, त्याच्यामुळे 12 ते 12:30, दुपारी 12 ते 12:30 यावेळेस सेवा करायची नाही. कारण त्यावेळी दत्त महाराज आपल्या घरी भिक्षेला येत असतात, म्हणजे त्यांची ती भिक्षेची वेळ असते. त्याच्यामुळे ह्या वेळेस सेवा करायची नाही. इतर वेळी तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकता, पण शक्यतो एकच वेळ ठेवा आणि हा अध्याय रोज पठण करा. कोणीही करू शकतं, लेडीज, जेंट्स, मुलगा मुलगी, विधवा, अगदी कोणीही सेवा करू शकतं. गुरुचरित्राचे सगळे नियम याला पाळायचे का, तर अजिबात नाही. अगदी कोणताही मोठा नियम वगैरे काही नाही. फक्त मांसाहार वर्ज करा. ज्या दिवशी घरात मांसाहार आहे त्या दिवशी सेवा करू नका. तिथे स्पर्श म्हणजे आता गुरुचरित्राचा मोठा अध्याय रोज घेऊन बसायचं का, तर नाही. बघा, मोठा ग्रंथ जो आहे तो खूप पवित्र ग्रंथ आहे. आपण रोज त्याला हाताळू शकत नाही. गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो. त्याच्यामुळे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक आपल्याला मिळतं. कोणत्याही दुकानामध्ये, धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळेल, केंद्रात पण मिळेल तुम्हाला. तिथून जाऊन फक्त 9व्या अध्यायाचा आम्हाला, गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचा आम्हाला पुस्तक किंवा ग्रंथ हवा आहे, तो तिथे मागा, तुम्हाला ते लगेच देतील. अगदी 10-15 रुपयाला येतो, जास्त काही नाही. त्याच्यामुळे हा छोटंसं पुस्तक असतं, ते आणा आणि तुम्ही हा रोज अध्याय पठण करू शकता. ठीक आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, दत्त महाराजांच्या सोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.